नमस्कार, मी सरला हिरेमठ। आज आपण पाहूया की वेद काळातील शिव किंवा वेद काळातील शिवाला कोणत्या स्वरूपामध्ये ओळखले जात होतं आणि शिवाचे स्वरूप कसे कसे आजपर्यंत बदलत आले याचा आपण थोडक्यामध्ये आढावा घेऊया। तर मला वाटतं की हा जो वेदातील शिव आहे त्याला रुद्र या नावाने संबोधले जात असे। तर आज आपण श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आमच्या परळीमध्ये ज्योतिर्लिंग 5वे असल्यामुळे जिकडं तिकडं शिवमय वातावरण आहे। मंदिरमध्ये भाविक लोक अतिशय गर्दी करत आहेत, अभिषेक आहे, निरनिराळ्या प्रकारचे उपक्रम चालू आहेत। या ठिकाणी श्री श्री 108 अशा प्रकारची गुरुवरे प्रवचनाला बसले आहेत आणि सर्व स्त्रिया, सर्व छोटे मोठे सर्वच जण या ठिकाणी शिवाचा महिमा एक शिवाला बेल फूल पान अर्पण करण्यासाठी मंदिराकडे धाव घेत आहे। तर मला वाटतं असतं की अशा ह्या शिवाचं की आज आपण श्रावण महिन्यामध्ये थोडंसं त्यांच्या म्हणजे एक पुरातन काळापासून किंवा पुराणामधला शिव, त्याचबरोबर ब्राह्मण ग्रंथातला शिव, उपनिषदमधील शिव आणि ऋग्वेद काळातील शिव, यजुर्वेद काळातील, तर या संबंधी प्रत्येक काळामध्ये जे काही शिवासंबंधीच्या वेगवेगळ्या कल्पना होत्या किंवा वेगवेगळे स्वरूप जे होते तर त्याचा आज आपण आढावा घेऊ। कारण हा जो श्रावण महिना आहे तो जवळजवळ 71 वर्षांनी या ठिकाणी आज 5 सोमवार आले आहेत आणि म्हणून मला वेद काळाची माहिती मी म्हणजे जे सुरू केलं होतं एपिसोड त्यात आपण बघूया की वेदामध्ये शिवाचं स्वरूप कसं होतं। तर आपण आता त्याचा पाहूया। तर हा जो शिव आहे तो अति प्राचीन आहे आणि सर्वच जण सर्वसामान्य त्याचं गुणगान करत असतात। म्हणजे हा किती म्हणजे सर्वांना प्रसन्न होणारा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आहे। तर तो पाहूया। एक पुष्प, एक बेलपत्र, एक लोटा पाण्याची धार, शिव करील त्याचा उद्धार। म्हणजेच शिव अगदी म्हणजे छोट्यातल्या छोट्या म्हणजे फुलं पाने असून प्रसन्न होणारा देव आहे। तर शिव हे सत्य आहे, शिव सुंदर आहे, शिव अनंत आहे, शिव ब्रह्म आहे, शिव शक्ती आहे। अशा या शिवाचे आपण प्राचीन काळापासून स्वरूप पाहूया। तर मला वाटतं की वेद काळामध्ये जे होतं आणि कालांतराने शिवाच्या स्वरूपामध्ये बदल कसा होत गेला आहे पाहूया। शिव तर हे भारतीयाचे आद्य दैवत आहे। त्याचबरोबर आपल्या भारतात प्रत्येक शहरी भाग असो ग्रामीण भाग असो आपल्याला शिवालय आढळतात, शिव मंदिर आढळतात। तसे भारताच्या बाहेर इतर देशामध्ये आपल्याला शिवालय आढळतात। फार मोठ्या प्रमाणामध्ये शिवालय त्या ठिकाणी देखील अस्तित्वात आहेत। म्हणजे शिवाची पूजा ही प्राचीन काळापासून अस्तित्वात होती। तर हे जे शिवलिंग आहे किंवा लिंगाच्या स्वरूपामध्ये किंवा प्रतिमेच्या रूपामध्ये पूजा केली जात असे, तर मूर्तीच्या स्वरूपामध्ये थोड्याफार प्रमाणात कमीच आढळून येते। तर आता आपण बघूया की ऋग्वेद काळापूर्वी जी सिंधू संस्कृती इंडस व्हॅली होती तेव्हा जेव्हा जे उत्खनन झालं त्या उत्खननामध्ये काही अशा प्रतिमा आढळून आल्या की म्हणजे त्यामध्ये एक व्यक्ती नंदीवर बसलेली आहे। तसेच लिंगाच्या स्वरूपामध्ये अनेक अशा प्रकारच्या त्या ठिकाणी लिंगसदृश्य वस्तू आढळल्या। त्यामुळे असं वाटतं की हे जे शिव आहे हे फार प्राचीन काळापासून आहेत, प्राचीन काळापासून आहेत। वेदाच्या पूर्वी देखील त्यांचं अस्तित्व होतं। मग आता वेद काळात बघू आपण। सर्वात महत्त्वाचा आणि हा जो ग्रंथ आहे तो आहे ऋग्वेद। अतिशय प्राचीन ग्रंथ आहे। 5000 वर्षापूर्वी या ऋग्वेदाची म्हणजे परंपरागत म्हणजे पिढ्यानपिढ्या श्रुतीच्या स्वरूपामध्ये आपण पाहतो की हे वेद आलेले आहे। मग या वेदामध्ये एक शिवाला कशा स्वरूपाची मान्यता होती याचा आज आपल्याला आढावा घ्यायचा आहे। तर मला वाटतं हा जो ऋग्वेद आहे तर प्रथम मी सांगतो तुम्हाला की हा जो ग्रंथ आहे
याला आपण ऋग्वेद म्हणतो. आणि ह्या ऋग्वेदातील जे 10 मंडल आहेत आणि ह्या 10 मंडलामध्ये सूक्त आहेत आणि सूक्तामध्ये ऋचा आहेत. तर मग ह्या ज्या शिवाच्या म्हणजेच रुद्राच्या जे काही सूक्त आहेत ते मंडल क्रमांक 1 मध्ये 114वे सूक्त जे आहे ते सर्वतः शिवाला समर्पण आहे. आपण पाहतोच आहोत की वेदामध्ये ज्या काही देवता होत्या तर त्या देवता म्हणजे अग्नी, त्याचबरोबर इंद्र, सूर्य, चंद्र, पृथ्वी इत्यादी, वरुण, मरुत, शिव अशा स्वरूपाच्या ज्या देवता आढळून होत्या म्हणजे निसर्गतदत्त देवता. कारण या ठिकाणी निसर्गामध्ये जे काही घडून येत असेल तर त्या देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी हे सूक्ते रचलेली होती. तर या ठिकाणी 114वे सूक्त मी तुम्हाला दाखवून देईल आणि त्याचं आपण वाचनही थोडक्यामध्ये करूया. तर ते जे वाचन आहे तर मी तुम्हाला सांगते. 114वे सूक्त. मा त्वा रुद्र चक्रधामा नमो निर्मा दृष्टती वृषभामा सहुती उन्नो वीरो अर्पय भेषजे मिर्थी शक्तम त्वा भिषजा शृणोमी. म्हणजे या ठिकाणी या जे काही निसर्गामध्ये अचानक वादळ यायचे, जोराचा पाऊस यायचा, मुसळधार पाऊस यायचा, विजेचा कडकडाट व्हायचा आणि त्यामुळे त्या ठिकाणी महत्त्वाचा त्यांचा व्यवसाय म्हणजे पशुपालन होतं. मग या पशुवर देखील अशा प्रकारचे आघात होत आणि त्यांचा मृत्यू घडत. त्याचबरोबर जी काही गुरु शिष्य परंपरा होती यांना देखील या ठिकाणी म्हणजे या गोष्टीचा आघात होत असे. म्हणूनच म्हणजे या रुद्राकडे यांचे प्राण्याचे कळप सुरक्षित राहावेत अशी रुद्राकडे प्रार्थना केली आहे. म्हणूनच त्याला पशु किंवा पशुरक्षक देखील म्हटले जाते. म्हणजे या ठिकाणी त्यांचे जे बैलाचे कळप होते, जीवनाची सर्व उपजीविके साधने हे त्यांचे पशुधनच होते. आणि हे अशा प्रकारे अचानक वादळ, पाऊस, विजाचा कडकडाट यामुळं वातावरण जे निसर्गदत्त ज्या नुकसान होत असेल तर त्यापासून आपला बचाव होण्यासाठी एक अदृश्य शक्ती आहे आणि तिला त्याने रुद्र असं मानलं होतं. मग या रुद्रावर मला वाटतं 3 सूक्ते आढळून येतात. प्रथम मंडलमध्ये, तसेच द्वितीय मंडलमध्ये आणि 7व्या मंडलात आहेत. आणि अनेक प्रकारचे एक मंत्र आहेत. अशा प्रकारे एक दुय्यम दर्जाचं थोडक्यामध्ये रुद्राला दर्जा होता म्हणायला हरकत नाही, स्थान होतं. परंतु या ठिकाणी आपण पाहतो की अग्नीला 200, इंद्राला 250 सूक्ते, त्याचबरोबर वरुण यांना देखील पृथ्वीला आहेत त्या प्रमाणात कमी होते. म्हणजे थोडक्यामध्ये म्हणजे रुद्रावर जी काही सूक्ते होती ती थोड्याशा कमी प्रमाणात होती. कारण पृथ्वीवर भिरभिरणारे वादळे, वारे इत्यादी उन्मळून पडणारी मोठी मोठी झाडे, तसेच कडक कडणाऱ्या विजा, यातून होणारे गुरु शिष्याचे आणि प्राण्याचे बळी इत्यादी निसर्गाचे भयप्रद रूप पाहून की ही कोणीतरी एक शक्ती असावी आणि त्यांनी त्याला रुद्र मानलं आणि तिची ते प्रार्थना करू लागली. ते सूक्तच ह्या ऋग्वेदात आपण आता पाहिलेले आहे. तर म्हणजे की तू आमच्यावर कृपा कर, तू शांत हो, तू अशा प्रकारे की आम्हाला आमच्या म्हणजे पशूंना, गुरु शिष्यांना एक शांततामय जीवन जगण्याचं हे दे. तू आम्ही तुझ्यावर एक सूक्त रचलेले आहे त्याचा तू स्वीकार कर, आम्ही तुला जी आहुती देत आहोत. तर अशा प्रकारे रुद्राचे हे स्वरूप आपल्याला वेद काळामध्ये पाहायला भेटते. तर आता आणखीन जे काही सूक्त आहे त्या सूक्ताचाही पुढच्या एपिसोडमध्ये मी चर्चा करणारच आहे. तर तुम्हाला कसा वाटला ऋग्वेद काळातील शिव? आणि आज आपण पाहतो की हा जो शिव आहे किती यापासून निराळा, शांत आणि म्हणजे प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण करणारा आणि शांतताप्रिय एक पवित्र अशा प्रकारच्या भगवान शिवाला माझा कोटी कोटी प्रणाम आणि सर्वांना देखील माझा या श्रावण महिन्याच्या शुभेच्छा. धन्यवाद.